जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। जिल्ह्यात वाढते तापमान व संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखेमार्फत टंचाईग्रस्त भागांचे सूक्ष्म देखरेख करण्यात येत असून कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहेत। दिनांक 29 एप्रिल 2026 रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण 34 गावे व 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची भीती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील MSCB सबस्टेशन मध्ये झालेल्या जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक करत तब्बल 5,72,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। भीमा लक्ष्मण म्हस्के, अविनाश कल्याण धुरंधरे व अमोल गणेश रांजवण असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। याबाबत माहिती अशी की 22 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12:15 सुमारास 4 अज्ञात चोरट्यांनी चापडगाव येथील MSCB सबस्टेशन मध्ये घुसून वॉचमन गोकुळ संपत मडके यांना लाकडी दांडक्याने व गजाने मारहाण केली आणि त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यातील सुमारे 990 लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल व 530 किलो कॉपर कॉईल असा सुमारे 98,020 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी अधिकारी कार्यालय अकोले यांच्या वतीने तहसील कार्यालयात खरीप हंगाम नियोजन आढावा व बैठक आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पार पडली। आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत विविध कृषी योजनांचे नियोजन, पीक पद्धतीतील बदल आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल हा 90.32% लागला आहे। याही वेळी मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 94.55% तर मुलांचा निकाल 86.74% असा लागला आहे। जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालात जामखेड तालुक्याचा सर्वाधिक 97.29% तर त्यास खालोखाल संगमनेर तालुक्याचा निकाल हा 95.1% लागला आहे। श्रीगोंदे शहरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। फ्रेश ज्यूसच्या नावाखाली सडलेली फळे वापरून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेनंतर संतपलेल्या ग्राहकांनी ज्यूस सेंटरवर धाव घेत दुकान उघडे पाडले तर परप्रांतीय दुकान चालक घटनास्थळावरून पसार झालाय। श्रीगोंदा शहरात परप्रांतीय ज्यूस चालकांनी बस स्थानक रोडला ज्यूस सेंटर टाकले आहेत। तिथे काही तरुण आंबा ज्यूस पिण्यासाठी गेले असता त्यांना संशय असल्याने त्यांनी टोपली पाहिली, त्यात सडके आणि किडे पडलेले आंबे आढळून आले। तसेच अननस, चिक्कू, अंजीर, मोसंबी ही फळे देखील सुमार दर्जाची आणि खराब आढळली। त्यातून सडका भाग काढून ज्यूस तयार केला जात असल्याबाबत याचा जाब विचारला असताना परप्रांतीय मालकाने अरेरावी केली आणि त्यानंतर परिस्थिती पाहून दुकान सोडून पळ काढला। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। MIDC परिसरातील एका कंपनीतील कामगारांबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्याच्या कारणावरून कंपनीच्या व्यवस्थापकाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी ठोकळ्याने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आरोपीसह 2 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे पाटील यांचे शुक्रवारी पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले आहे। 28 एप्रिल रोजी त्यांनी संस्थेच्या कार्यालयात स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ज्यात ते गंभीर भाजले होते। त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। स्वतःला पेटवून घेतल्याने ते गंभीररित्या जखमी झालेले होते। त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची काल प्राणज्योत मालवली आहे।
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे 1 मे 2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास एका पुत्राने आपल्या पित्याची हत्या केल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. अशफाक बागवान यांनी किरकोळ कौटुंबिक वादातून रागाच्या भरात वडील मुसा हसन बागवान यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केले. या भीषण हल्ल्यात मुसा बागवान यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी मुलाला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. युद्धसदृश्य परिस्थितीमुळे देशभरात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी साई संस्थांकडे पुरेसा गॅस साठा शिल्लक होता. त्यानंतर युद्ध परिस्थिती शमली असली तरी मात्र गॅस टंचाईचा फटका साई संस्थांना आता बसू लागला असल्याचं समोर आलंय. शिर्डी येथील साईबाबा संस्थांच्या प्रसाद भोजनालयाला गॅस टंचाई जाणवू लागल्याने या टंचाईतून मार्ग काढण्यासाठी संस्थांच्या वतीने जवळपास 5 ते 6 चुलीवर रोज भाज्या तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर लाडू, प्रसाद आणि बुंदी देखील या चुलीवर तयार करण्यात येत आहेत. भोजनालयाच्या पाठीमागील भागात अशा 10 ते 12 मोठ्या चुली पेटवण्यात येत आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.